नमस्कार. DAV मोयल पब्लिक स्कूल ऑनलाईन वर्गामध्ये इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे. मुलांनो, आज आपण एका नवीन पाठाला प्रारंभ करणार आहोत. पाठाचे नाव आहे पाठ 16वा, मी नदी बोलते. या पाठामध्ये नदीचे आत्मकथन दिलेले आहे. हा पाठ म्हणजे नदीचे आत्मकथन आहे. नदीचा जन्म, नदीचे वाहने, नदीच्या पाण्याचे उपयोग याबद्दल या पाठामध्ये विस्तृत माहिती दिलेली आहे. तर आपण अभ्यासूया पाठ 16वा, मी नदी बोलते. या पाठामध्ये स्वतः नदीने आपले आत्मकथन केलेले आहे. नदीचा जन्म कुठे होतो, नदी कुठून आणि कशी वाहते, नदीला माणसाने कसे बांधून ठेवले किंवा नदीचा उपयोग माणसाने आपल्या फायद्यासाठी कसा केला आणि माणसे नदीला प्रदूषित कसे करतात हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. मुलांनो, सर्वप्रथम आपण पाठाचे वाचन करूया. मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होतो. मला अनेक ओढे येऊन भेटतात. त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते. इतर नद्यांही मला येऊन मिळतात. इथे नदी आत्मकथन करताना म्हणते की मी नदी आहे, माझा जन्म पर्वतावर होतो. मी पर्वतातून, डोंगरातून उगम पावते. मला अनेक ओढे येऊन भेटतात. ओढे म्हणजे मुलांनो छोटे नाले, छोटे ओहोळ असे अनेक लहान लहान नाले नदीला येऊन भेटतात. आणि या लहान लहान ओहोळांमुळे, लहान लहान नाल्यांमुळे नदी मोठी होत जाते. आणि नदी वाहत असताना मार्गामध्ये नदीला अनेक नद्या येऊन भेटतात. त्यामुळे नदी आणखी मोठी होते. मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते, धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. नदी सांगते की मी उड्या मारते, मी धावते म्हणजे कधी वेगाने वाहते, उंच कड्यावरून कधी खाली कोसळते. उंच अशा पर्वतावरून मी एकदम खाली कोसळते आणि मला तेव्हा धबधब्याच्या रूपाने ओळखले जाते. धबधब्याच्या रूपाने मी पर्वतावरून जमिनीवर खाली येते. माणसे धरण बांधून मला अडवतात. माझ्या पाण्यावर वीज तयार करतात. त्या विजेवर कारखाने चालवतात. शेतातील पंप चालवतात. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. मुलांनो, पुढे नदी सांगते की माणसे माझ्या पाण्यावर धरण बांधतात, मला अडवतात. मुलांनो, तुम्ही देखील पाहिलेले असेल नदीवर धरण बांधलेलं. हे धरण कशासाठी बांधतात तर नदीचे पाणी अडवून ठेवण्याकरिता. आणि या पाण्यावर वीज तयार केली जाते आणि विजेचे कारखाने नदीच्या पाण्यावर तयार केलेल्या विजेवर चालविले जातात. नदीच्या पाण्यावर शेतातील पंप चालवतात. शेतातील पिकांना या पंपाने पाणी देतात. पिण्यासाठी नदीच्याच पाण्याचा वापर केला जातो. नदीचे पाणी धरण बांधून अडविले जाते आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा हे धरणातील पाणी वापरले जाते. अशा प्रकारे नदीच्या पाण्याचा विविध मार्गांनी उपयोग केला जातो. पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते. आता माझा वेग कमी झालेला असतो. माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते. माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. पण मला एका गोष्टीची खंत आहे की मी सगळ्यांच्या उपयोगी पडते, तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषित करतात.
मुलांनो, नदी पुढे सांगते की पर्वतावरून धबधब्याच्या रूपाने मी खाली पडते आणि मग पुढे वाहताना सपाट मैदानी भागात येते आणि सपाट मैदानी भागामध्ये वाहताना नदीचा वेग कमी झालेला असतो आणि नदी पुढे सांगते की दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते. नदी आपल्या किनाऱ्यावरील लोकांना विविध मार्गाने संपन्न सुखी करते. नदीच्या किनाऱ्यावरील शेते हिरवीगार नदीमुळे होतात आणि नदीमुळेच शेतकरी शेतामध्ये भरपूर उत्पन्न काढू शकतो, भरपूर धान्य पिकवू शकतो. पण नदी पुढे सांगते की मला एका गोष्टीची खंत आहे, मला एका गोष्टीचे वाईट वाटते की मी सगळ्यांच्या उपयोगी पडते. नदी सर्वांच्या उपयोगी पडते. माणसे, प्राणी, पक्षी सर्व नदीच्या पाण्याचा उपयोग करतात. पण तरीही माणसे मात्र नदीच्या प्रवाहामध्ये कचरा सोडतात, सांडपाणी सोडतात आणि नदीला प्रदूषित करतात. नदीच्या पाण्यामध्ये कारखान्यातील सांडपाणीही सोडले जाते. त्यामुळे स्वच्छ नदी प्रदूषित होते आणि हीच गोष्ट नदीला फार वाईट वाटते. माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते. तरीही मी पुढे पुढे जातच राहते. मी कुठे थांबत नाही. थांबला तो संपला असेच मी सगळ्यांना सांगत असते. शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो. नदी सांगते की माणसांच्या वस्त्या, छोटी छोटी गावे आणि शहरे यांच्या जवळून वाहताना नदीला जास्तच प्रदूषित केले जाते. का तर नदीच्या पाण्यामध्ये घरातील सांडपाणी, कचरा, मूर्त्या विसर्जन केले जातात. त्यामुळे नदी जास्तच प्रदूषित होते आणि तुम्ही प्रदूषित केले म्हणून नदी वाहने थांबवित नाही. ती पुढे पुढे जातच राहते. ती कुठेच थांबत नाही. कारण नदी म्हणते थांबला तो संपला. जो माणूस थांबला तो संपला म्हणजे त्याची प्रगती खुंटली, त्याचा विकास खुंटला असे नदी सगळ्यांना सांगत असते. आणि वाहत वाहत जात असताना नदी शेवटी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून तिचा प्रवास संपतो. ती आता समुद्रात विलीन झालेली असते. तर मुलांनो, आपण मी नदी बोलते हा पाठ आज समजून घेतलेला आहे. आपण पुढच्या तासिकेमध्ये या पाठावरील स्वाध्याय लेखन करूया. धन्यवाद.